ब्रो नशीब ना. हाय गाईज, वेलकम बॅक. काय स्वयंपाक झाला आता आणि ना जरा आपण तो मटका चेंज करूया असं म्हणते मी. नाही अबे किती क्रॅक झाला बघ. ब्रो नशीब ना. इन्सेन. बापरे. हा नॉबनी काढावं लागेल त्याला. अबे हा भाग कुठे? गाईज, न्यू पॉट अँड ओल्ड पॉट. ओल्डचं नावच निघालं विलेज डेकोर. दॅट्स सो सॅड. असं वाटतं मी पझल लावते. नजर लागली वाटते ना. हा फॉर रिअल. शेवटी मातीचं भांडत आहे ना. तरी म्हणजे काय काहीतरी म्हणजे पेमेंट जास्त नसतं तर आपण एवढं हे केलं नसतं पण हा. payment भरपूर आहे ना. एवढे हे माहित नव्हतं आम्हाला की हे बॅक साईडचं पण गेलेलं. आणि कोणच्या साईड कडे आलंय माहित कोणी पाहिलं. अँटी क्लॉकवाईज दिसली. नशीब ते सांभाळून ठेवलं. हा देते शोधावं लागलं. तिथं प्रॉपर नट बोल्ड आणावं लागलं असतं आपल्याला. तशी मी नका कापली खालीच ना. मग नखाचं आणि त्याचं काय समज उलट कापली तर हे पकडायला ग्रिप पकडायला होता मला आता. नाही निघतंय नख असले असते नाही झालं. हा मग तेच तर मी बोलते ना उलट नख नाही येत म्हणून तू व्यवस्थित काढू शकतो. आणि बाय बाय. तर गाईज हा बेसिकली हेल्थ पार्ट्स देतात ते टाकायचे ह्याच्यात. आणि ते दुसरा पार्ट पण असा असतो. आतल्या बाजूने. तर हे असं टाकायचं आणि हे हा भाग आतल्या बाजूने लावायचा. आतल्या बाजूने मी एकदम टाईट लावून घेतलंय. तर आता अजून टाईट करायला त्याला एक नट बोल्ट लावायचा. ह्याच्याने टाईट करायचं. बाबा त्याला तर जोपाडचं आपल्याला काय आपण हे नव्हतं केलं ना. फायनली गाईज आला आहे. म्हणजे आली टेन्शन नाही. थोडंसं हळदी कुंकू लावा पाहिजे. नजर नाही लागायला. हॅलो गाईज, अंबिकाला ना गुलाबजाम खूप आवडतात तर म्हटलं चला बेक करूया गुलाबजाम. ऍक्च्युली झालं होतं काय माहितीये, त्या दिवशी आम्ही जीमार्टला गेलो होतो तर अंबिका बोलली की मम्मी मला गुलाबजाम खायचे. तर म्हटलं घे एक पॅकेट प्रेमिक्सचं. तर तिने घेतलं आणि म्हटलं पण हे पॅकेट तू घेतलंयस ना तर तूच गुलाबजाम बनवायचे. तर ती हो बोलली. आज पॅकेट आणून आम्हाला कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले पण मॅडमनी काही ढुंकूनही त्या पॅकेटकडे बघितलं नाही. शेवटी म्हटलं त्या पॅकेटवरची डेट एक्सपायरी होण्याच्या आधी आपण गुलाबजाम बनवूया. तर चला. ऐकलं तिने माझं बोललेलं आणि आली ती. कारण की ती नेहमी असंच बोलत असते की मम्मी माझी ऑलवेज कंप्लेंट करत असते. पण ठीक आहे, पण थोडंफार तुम्ही सांगा मला, थोडंफार तरी काम शिकायला हवंय ना. एवढंच नाही, ह्याच्यात भरपूर होतील बाई भाऊ, खूप होतील. अजून आहे ना हे काय? नाही ते ह्याचं रबडीचं आहे. ते रबडीचं नाही, बासुंदी आहे. सॉरी बासुंदीचं पण आणलेलं पण त्यालाही मुहूर्त आला नाही. तिला बासुंदी खूप आवडते. आमच्याकडे एक हे आहे स्वीट मार्ट आहे म्हणजे व्यासचं आहे, त्याला आम्ही प्री ऑर्डर देतो जर बासुंदी खायची असेल तिला तर. पण म्हणून ती बोलली मम्मी प्रीमिक्सचं ट्राय करूया बासुंदीचं. तेही आणून आम्हाला 20 ते 25 दिवस झाले पण अजून मुहूर्त आलेला नाहीये. ठीक आहे, आता मुलांचं काय, त्यांच्या मागे लागले तर आपण आपल्याला मिळालं खायला तर म्हटलं चला आपणच बनवूया. आज आता एकच काहीतरी या वेगळं, 2 नाही. हा मी बघत आहे. हा बघ त्याची डेट नाही आहे, महिनाभर चालेल ते अजून. पण महिनाभर अजून खूप चालले. नाही पण ते जास्त त्यांनी लिहिलंय बेबो डेट पण तरी सुद्धा आपण नाही तिथपर्यंत हे करायचं. प्रिझर्वेटिव्ह असतं ना त्यात तर तितकं हे नाही करायचं. ऍक्च्युली पॅकिंग फूड शरीरासाठी चांगलं नसतंच पण गुलाबजाम वगैरे ठीक आहे. काय नाही, फक्त दुधात हे तर भेजसारखं आहे. हा दुधामध्ये टाकून थोडंसं काहीच नाही. थोडंसं वेळ मी म्हणून ठेवत आहे आता क्लीन करून एकदम आणि त्यानंतर बनवायला घेते. एकदम बनवून झाल्यानंतर मग पुन्हा आपण भेटूया खायला.
बनवून रेडी आहेत गाईस. आता हे आपण घीमध्ये तळायचे आहेत. चला आले. रेडी आहेत आपले गुलाबजाम तळून. 2 टिप्स सांगते तुम्हाला, सगळ्यांना माहीतच असेल. पहिली तर गुलाबजाम नेहमी तुपात तळावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुलाबजाम पाकात टाकण्याच्या आधी त्याला टूथपिकने छोटंसं इथे होल करा, जेणेकरून गुलाबजाम साखरेचा पाक बऱ्यापैकी असं सक करून घेईल, सोपून घेईल आणि मस्त गुलाबजामचा आकार हातचा जो आहे त्याच्यापेक्षा डबल होतो. थोडा वेळ ते 1 ते 2 तास ते बाहेर ठेवा आणि त्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवा. मस्त फ्रीझरमध्ये गार झाले की मग खा आणि नंतर मला सांगा की याची टेस्ट तुम्हाला कशी लागते. ही एक छोटीशी टिप आहे. काय काय बनव खाना तो भाई. हे बघ तुला की रेडी आहे का? वाव नाईस. त्याच्यावर काढ. वर टाकू. नको आता नको. गरम आहे राईस खूप. हा नको आता. काकडी थँक्यू. चमच देऊ. हा काय गुलाबजाम रेडी आहेत. अंबिकाला मी बोलली थोडा वेट कर, कारण की साखरेचा पाक नाही केला त्यांनी बरोबर, म्हणून तिला पेशन्स नाही आहे. बोली मम्मी नाही म्हणून. चला देऊया अंबिकाला आणि तिचे रिॲक्शन बघूया. मॅडम घ्या तुमचे गुलाबजाम. थोडेसे सेट नाही झाले अजून. असं का शेप आहे. शेप नाही थोडं गुलाबजामुन बघा. गुलाबजामुन नाही तर गोला जामुन आहे. ओ सॉफ्ट आहे. गरम गरम. मला सॉफ्ट नाही आवडत, मला थोडंसं हे आवडतं. मला सॉफ्ट आहे. खूप सॉफ्ट झालं. म्हणून मी म्हटलं थोडं राहू दे फ्रीजमध्ये. टेस्ट असं आहे. खूप आठवण येते ती घरच्या. खूप दिवसानंतर बनवलेत ना बाबू. खूप दिवसानंतर. अरे हळू हळू हळू.